Hello everyone. Today we discuss the point pH. Numerical based on pH. pH of acid, pH of base, pH of weak acid, pH of weak base, and pH of buffer solutions. We discuss this point. आपण आता आज आपण हा pH हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. pH कसा काढायचा, वीक ॲसिडचा कसा काढायचा, स्ट्रॉंग ॲसिडचा कसा काढायचा, वीक बेसचा कसा काढायचा, स्ट्रॉंग बेसचा कसा काढायचा, हे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बफर सोल्युशन. आता हे युनिट टोटली न्यूमरिकल बेस असल्यामुळे आपण मॅक्झिमम न्यूमरिकलच इथे आपण डिस्कस करणार आहोत. आता आधी ह्यापूर्वी तुम्ही ॲसिड अँड बेसेस ही कन्सेप्ट ऑलरेडी शिकलेला आहात. ॲसिड काय, बेस म्हणजे काय हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. तुम्ही अरॅनियस थेरी शिकलेले आहात. अरॅनियस थेरी, त्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट तुम्ही बघितलेली आहात. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कॉन्जुगेटेड ॲसिड अँड बेस. कॉन्जुगेटेड ॲसिड आणि बेस म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर ॲसिडची स्ट्रेंथ, स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, हे सुद्धा पॉईंट आपले झालेले आहेत. HCl म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड, ॲसिटिक ॲसिड म्हणजे वीक ॲसिड. त्यांना स्ट्रॉंग ॲसिड का म्हटलं जातं, वीक ॲसिड का म्हटलं जातं. लेविस कन्सेप्ट ॲसिड बेसबद्दल आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. नंतर डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड, बेसेस, हे सगळे पॉईंट आपले बऱ्यापैकी झाले. आता हे आपण FYSY TYला शिकलेलो आहोत, त्यावर बेस्ड न्यूमरिकल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. न्यूमरिकल्स बेस्ड ऑन ॲसिड अँड बेसेस. सुरुवात आपण pH कॅल्क्युलेशनवरनं करूया. ॲसिडिटी आणि बेसिसिटी आपण कशी स्टडी करतो तर pHवरनं. pH आपल्याला माहिती आहे 1 to 14 ही pH रेंज आहे. 7 म्हणजे न्यूट्रल pH, बिलो 7 ॲसिडिक, अबाव 7 बेसिक आपलं सोल्युशन नेचर दाखवतं. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता हा pH आहे. pHचा फॉर्म्युला काय तर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. हा pHचा फॉर्म्युला झाला. आता pH कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण न्यूमरिकल्सवरनं स्टडी करूया. आता इथे समोर तुम्हाला न्यूमरिकल बघायला मिळतं आहे की कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.0001 मोलर HCl सोल्युशन अँड 0.04 मोलर HNO3 सोल्युशन ॲज्युमिंग कम्प्लीट डिसोसिएशन इन ईच केसेस. आता इथे आपलं HCl आणि HNO3चा pH काढायचा आहे. आता HCl आणि HNO3चं कॉन्सन्ट्रेशन इथे आपल्याला दिलेलं आहे. HClच्या केसमध्ये 0.0001 मोलर आहे आणि HNO3मध्ये 0.04 मोलर आहे. आता H+ आयन कॉन्सन्ट्रेशन HClमध्ये 0.0001 मोलर आणि HNO3मध्ये 0.04 मोलर एवढा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे मोल पर DMQ. pHचा आपला फॉर्म्युला माहिती आहे. pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. मग HClच्या केसमध्ये ती व्हॅल्यू आपण पुट केली मायनस लॉग 0.0001 आणि 0.001 ही जी व्हॅल्यू आहे त्याचा निगेटिव्ह लॉग हा 4 हा असतो. त्यामुळे 0.0001 मोलर HClचा pH आपल्याला 4 मिळतो. HNO3च्या केसमध्ये 0.04 मोलर HNO3 कॉन्सन्ट्रेशन आहे. आता इथे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन 0.04 मोल पर DMQ आहे. pHचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. ते व्हॅल्यू आपण पुट केले निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.004 आणि 0.004चा निगेटिव्ह लॉग हा 1.398 एवढा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे pH ऑफ HNO3 0.004 मोलर HNO3 इज 1.398 आपल्याला बघायला मिळतं. असं सिम्पल न्यूमरिकल तुम्हाला pHवर विचारलं जाऊ शकतं. आता एक नवीन न्यूमरिकल आपण बघूया. कॅल्क्युलेट द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर ऑफ सोल्युशन हुज pH इज 5.4. सिम्पल न्यूमरिकल आहे. आपला फॉर्म्युला माहिती आहे pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. आता ह्या आपल्याला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. मग अँटीलॉग ऑफ मायनस pH आपल्याला काढायचं आहे. आता जर तुम्ही पूर्वी पुस्तक वापरलं जायचं 11वी तुम्ही pHसाठी लॉग बुक वापरला असाल मग तेव्हा बार बीर कन्सेप्ट आहे ही तुम्हाला इथे आता स्क्रीनवर दिसते. पण तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरून
अँटीलॉग ऑफ -5.4 आरामात काढू शकता. आन्सर आहे 3.98 इंटू 10⁻⁻6. pH इज इक्वल टू -log H+ion concentration. 5.4 is equal to -log H+ion concentration. Hence H+ion concentration is equal to antilog of -5.4 is equal to 3.98 into 10⁻⁻6 mole per dmq. असं सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तुम्ही pH इथे pHवरनं H+ion concentration काढू शकता. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. कॅल्क्युलेट द pH ऑफ सोल्युशन ऑप्टेनिंग बाय मिक्सिंग 50 ml ऑफ 0.2 मोलर HCl विथ 50 ml 0.1 मोलर NaOH. आता pH काढायचा आहे सोल्युशनचा, जिथे 0.2 मोलर HCl 50 ml आणि 50 ml 0.1 मोलर NaOHचं मिक्सचर आहे. आता सुरुवातीला आपल्याला नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड इन सोल्युशन काढावं लागेल. नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्कली इन सोल्युशन काढावं लागेल. मग तिथे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होईल. मग नंबर ऑफ मिलीमोल ऑफ ॲसिड लेफ्ट आफ्टर ॲडिशन ऑफ अल्कली हे आपल्याला काढावं लागेल आणि मग आपण pH काढू शकतो इथे. आता नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड इज इक्वल टू 50 इंटू 0.2 इज इक्वल टू 10. आता हे कसं काढलं आहे तर 50 ml 0.2 मोलर HCl ह्याच्यावरनं आपण नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड काढले. 50 इंटू 0.2 इज इक्वल टू 10. देन नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्कली इन द सोल्युशन आपण 50 इंटू 0.1 इज इक्वल टू 5. हे कशावरनं काढलं तर 50 ml 0.1 मोलर NaOHवरनं. हा आपला गिवन डाटा आहे. मग 50 इंटू 0.1 इज इक्वल टू 5. आता नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड लेफ्ट इन द सोल्युशन आफ्टर ॲडिशन ऑफ अल्कली इज इक्वल टू 10 - 5 इज इक्वल टू 5. 10 - 5 इज इक्वल टू 5 म्हणजे 5 मिलीमोल्स ऑफ ॲसिड आता आपल्या सोल्युशनमध्ये उरलं आहे. आपण 50 मिलीमोल 0.2 मोलर HCl घेतलं, त्यामुळे मध्ये 50 ml 0.1 मोलर NaOH ॲड केलं की आपल्याला 5 मिलीमोल्स ऑफ ॲसिड आपल्याला तिथे राहतं. टोटल व्हॉल्यूम 100 ml आहे. आता मिलीमोल्सचं आपण मोलमध्ये कन्वर्जन करू आणि 100चं 1000मध्ये, कारण आपल्याला मोल पर लिटर असं आपल्याला युनिट इथे हवं आहे, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला हवं आहे. मग 5 मिलीमोल्स ऑफ ॲसिड इन 100 ml ऑफ सोल्युशन और 0.05 मोल्स ऑफ ॲसिड पर लिटर ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ion किती आहे 0.05 मोल पर DMQ. एवढं आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ion इथे आपल्याला मिळतं. आता pH ऑफ सोल्युशन फॉर्म्युला निगेटिव्ह लॉग ऑफ H+ion, त्यामध्ये मी 0.05 ही व्हॅल्यू पुट केली. निगेटिव्ह लॉग ऑफ 0.05 मला आन्सर मिळतं आहे 1.30. pH किती मिळतो आहे 1.30. आता ह्या केसमध्ये मी सुरुवातीला काय करतो तर नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड कॅल्क्युलेट करतो. देन आय कॅल्क्युलेट नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्किली विच इज ॲडेड. देन आफ्टर ॲडिशन आफ्टर रिॲक्शन नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड लेफ्ट हे आपण काढतो, किती ॲसिड उरलं आहे. आणि म्हणजे किती ॲसिड उरलं आहे त्याचं आपण मोल पर DMQमध्ये कन्वर्ट केलं आणि आपण pH काढला. ह्या प्रकारची सिंपल न्यूमरिकल्स तुम्हाला विचारली जाऊ शकतात. ही आपल्या pHवर बेस्ड न्यूमरिकल तुम्हाला ऑलरेडी झालेली आहेत न्यूमरिकल. आपण पुन्हा त्याचा रिकॅप घेतो आहे आपल्या फर्स्ट. आता जर तुम्ही बघितलात तर MSc पार्ट फर्स्टमध्ये जे ॲनालिटिकल केमिस्ट्री तुम्ही शिकणार आहात तो सगळा रिकॅपच आहे. FY SY तुम्ही काय शिकलात त्याचा सगळा रिकॅपच आपण इथे बघणार आहोत. आणि नंतर मग आपण पार्ट 2ला जेव्हा जाऊ तेव्हा जर तुम्ही ऑर्गॅनिकला असाल तर ऑर्गॅनिकचं ॲडव्हान्स स्टडी तुम्ही करणार आहात. ॲनालिटिकलला असाल तर ॲनालिटिकलचा ॲडव्हान्स स्टडी तुम्ही करणार आहात. पार्ट 1ला आपण फक्त इथे रिकॅपच बघतो आहे. आता अजून एक न्यूमरिकल बघूया. कॅल्क्युलेट द pH ऑफ सोल्युशन बाय मिक्सिंग 25 ml ऑफ 0.2 मोलर HCl विथ 50 ml 0.25 मोलर NaOH. टेक Kw इज इक्वल टू 10⁻⁻4 मोल स्क्वेअर DM-6. आता इथे आपल्याला pH काढायचं आहे. आपल्याला मिक्सचरचा आहे का pH काढायचा आहे. 25 ml 0.2 मोलर HCl आणि 50 ml 0.25
मोलर NaOH. KW आपल्याला 10⁻14. मागासारखंच न्यूमरिकल आहे, त्यामुळे नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड, नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्कली, त्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर किती अल्कली उरते किंवा ॲसिड उरते हे आधी आपण काढणार. आता नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड किती येते बघा, 25 × 0.2. मागाची जे आपण बघितलं त्याप्रमाणे 25 × 50, 0.2 असल्यामुळे 5. नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्कली इन सोल्युशन. आता अल्कली इन सोल्युशनचं नंबर ऑफ मिलीमोल्ससाठी आपण काढूया. 50 × 0.25, 25 × 25 असे. आता 0.25 असल्यामुळे 12.5. आता नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ ॲसिड किती आलं, 5. नंबर ऑफ मिलीमोल्स ऑफ अल्कली किती आलं, 12.5. म्हणजे इथे अल्कली जास्त असल्यामुळे ही रिॲक्शन झाल्यानंतर अल्कली NaOH आपल्या सोल्युशनमध्ये उरणार आहे. म्हणजे किती उरणार आहे ते आपण बघूया. 12.5 मायनस हिअर 5 गिव्ज 7.5. 7.5 एवढी अल्कली आपल्या सोल्युशनमध्ये उरते. 7.5 एवढी अल्कली म्हणजे NaOH आपल्या सोल्युशनमध्ये उरतो आहे. आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे, 50 ml आणि 25 ml म्हणजे 75 ml. आता हे झालं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. 7.5 मिलीमोल्स ऑफ अल्कली उरते म्हणजे 7.5 मिलीमोल्स ऑफ OH मायनस आयन सोल्युशन आपल्याकडे उरतं आहे. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपण मोल्समध्ये कन्व्हर्ट करूया आणि मोल्स पर DM³ कन्व्हर्ट करूया. आधी तुम्हाला बघायला मिळते कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू 7.5 × 1000 डिवाइड बाय 75 × 1000 इज इक्वल टू 0.1 मोल पर DM³ एवढं आपल्याला इथे बघायला मिळतं. 0.1 मोल पर DM³. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस 0.1 मोल पर मोल DM-3. DM⁻3. आता आपल्याला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन हवं pH काढायला. आपल्याला काय मिळालं, OH मायनस आयन. मग H+ आयन कॉन्सन्ट्रेशन OHमधनं कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 10⁻14. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. मग आता OHचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 10⁻14 ही व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इथे काढणार आहोत. इथे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला 10⁻13 एवढं मिळेल. म्हणजे 10⁻14 डिवायडेड बाय 10⁻1 गिव्ज 10⁻13. काही मॅथमॅटिकल रूल्स आहेत ते वापरून आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन आपल्याला मिळालं 10⁻13 मोल पर DM³. आता इथे pH आपण काढू. pH इज इक्वल टू मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, therefore निगेटिव्ह लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10⁻13 इज इक्वल टू नथिंग बट 13. pH आपल्याला इथे 13 मिळतो. जेव्हा 25 ml 0.2 मोलर HCl 50 ml 0.25 मोलर NaOH मध्ये ॲड करतो तेव्हा त्या सोल्युशनचा pH हा 13 एवढा असतो. ह्या प्रकारची सुद्धा न्यूमरिकल तुम्हाला विचारली जाऊ. अजून एक ट्रिकी न्यूमरिकल आपण बघूया. कॅल्क्युलेट pH ऑफ 1 × 10⁻7 मोलर सोल्युशन ऑफ HCl ॲट 25 डिग्री सेल्सिअस. टेक KW इज इक्वल टू 10⁻14 मोल पर DM�6. आता कॅल्क्युलेट द pH ऑफ 1 × 10⁻7 मोल सोल्युशन ऑफ HCl. आता हे जर न्यूमरिकल बघितलं तर कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 1 × 10⁻7. तुम्ही pH निगेटिव्ह लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज इक्वल टू मायनस लॉग 10⁻7 इज इक्वल टू नथिंग बट 7 असा pH काढू शकता. पण 7 हा प्युअर वॉटरचा pH आहे, न्यूट्रल सोल्युशनचा pH आहे आणि आपल्या सोल्युशनमध्ये HCl आहे. HCl असल्यामुळे हे सोल्युशन न्यूट्रल नसणार आहे. बिलो 7 हा pH असणार आहे. मग तो कसा काढायचा? मग त्यासाठी आधी डिसोसिएशन ऑफ वॉटर आपण घेऊया. H2O गिव्ज H+ आयन प्लस OH मायनस आयन. आता इफ नो डिसोसिएशन कॉन्सन्ट्रेशन, जर डिसोसिएशन वॉटरचं झालं नसेल तर C वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन C इज इक्वल टू H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻7 असेल आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हे 0 असेल. पण
डिसोसिएशन झालं असेल, आफ्टर डिसोसिएशन आपल्याला इथे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन C-X, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ प्लस X आणि OH- X. आता HClमुळे हे आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळतं आहे 10⁻⁷ प्लस X, कारण इथे HCl आहे सोल्युशनमध्ये. तो H प्लस आयन आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण इथे X घेतलं आहे आणि OH- कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इथे X मिळतं आहे. आता आपल्याला KW माहिती आहे. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इंटू OH- आयन. मागाच्या न्यूमरिकलमध्ये आपण बघितलं, इज इक्वल टू 10⁻⁴. जर हा KW आपण घेतला आणि आपण जर इथे KWची व्हॅल्यू काढली तर आपल्याला काय मिळतं, 10⁻⁴ इज इक्वल टू 10⁻⁷ प्लस X इंटू X इज इक्वल टू नथिंग बट X² प्लस 10⁻⁷ X मायनस 10⁻⁴. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला इथे मिळतं. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपण सिम्प्लिफाय करूया. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, X इज इक्वल टू मायनस 10⁻⁷ प्लस मायनस रूट ऑफ 10⁻⁷ चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय 2. आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला Xची व्हॅल्यू 0.62 इंटू 10⁻⁷ मोल पर DM³ आपल्याला मिळते. 0.62 इंटू 10⁻⁷ मोल पर DM³. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स आठवत असेल तर मॅथमॅटिक्समध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. तेच आपण इथे वापरलेलं आहे. हे थोडं न्यूमरिकल कठीण आहे, पण ह्यातली न्यूमरिकल विचारली जाऊ शकतात. आता Xची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.62 इंटू 10⁻⁷. आता HClमुळे वॉटर ते जे सोल्युशन आहे त्याचा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ प्लस X एवढं झालेलं आहे, म्हणजे 1 इंटू 10⁻⁷. आणि Xची व्हॅल्यू 0.62 इंटू 10⁻⁷ एवढी आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन आपल्याला किती मिळेल, तर 1 इंटू 10⁻⁷ प्लस 0.62 इंटू 10⁻⁷ इज इक्वल टू नथिंग बट 1.62 इंटू 10⁻⁷ मोल पर DM³. आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालं 1.62 इंटू 10⁻⁷ मोल पर DM³. आता ह्याच्यावरून आपण pH काढणार आहोत. pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू निगेटिव्ह लॉ ऑफ 1.62 इंटू 10⁻⁷ इज इक्वल टू 6.79. म्हणजे इथे pH हा आपल्याला 6.79 हा आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याचदा ही न्यूमरिकल ट्रिकी आहेत. इथे तुम्ही डायरेक्ट pH 7 काढता आणि आन्सर सबमिट करता, पण pH ह्या न्यूमरिकलचा आन्सर हा pH 7 नाही आहे. तर इथे ह्या न्यूमरिकलचं जे आन्सर आहे हे आपल्याला 6.79 एवढा pH इथे आपल्याला बघायला मिळतो. थोडं ट्रिकी न्यूमरिकल आहे. थोडा मॅथमॅटिकल कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर हे न्यूमरिकल तुम्ही इझी सॉल्व करू शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हे न्यूमरिकल इझी सॉल्व करू शकता. -b प्लस मायनस रूट ऑफ b² प्लस 4 इंटू 10⁻⁴ इंटू c डिवाइड बाय 2 हा Xचा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले असालच. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन तुम्हाला माहितीच असेल. X इज इक्वल टू b प्लस मायनस रूट ऑफ b² प्लस 4 इंटू c डिवायडेड बाय 2. हा जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आरामात हे न्यूमरिकल सॉल्व करू शकता.